LICचा स्टॉक अचानक 50%ने कोसळला. खूप लोक घाबरले की आपले पैसे बुडाले. पण थांबा, पॅनिक होऊ नका. नवीन गुंतवणूकदारांना वाटलं की मार्केटमध्ये मोठा क्रॅश आला आहे. पण खरी गोष्ट काही वेगळीच आहे. हे सगळं बोनस इश्यूमुळे झालं आहे. तर हा बोनस इश्यू नेमकं काय असतो? तर चला समजून. सोपं उदाहरण देतो. समजा तुमच्याकडे ₹1000ची एक नोट आहे. जर मी ती घेऊन तुम्हाला 500-500 रुपयाच्या 2 नोटा दिल्या, तर तुमचं काही नुकसान झालं का? नाही ना. तुमची एकूण रक्कम तेवढीच राहिली. फक्त नोटा 2 झाल्या. बोनस शेअरचं पण तसंच मी 1:1 बोनस जाहीर केला होता. म्हणजे जर तुमच्याकडे 1 शेअर असेल, तर कंपनी तुम्हाला अजून 1 शेअर फ्री देणार. पण त्याचबरोबर शेअरची पण त्याच प्रमाणात ॲडजस्ट होते. म्हणजे जर स्टॉकची एकूण किंमत 1000 होती, तर ती निम्मी म्हणजे 500वर येऊन ॲडजस्ट होते. म्हणूनच चार्टवर तो 50% खाली आला. व्हिडिओमध्ये तुमच्या शेअरची संख्या वाढलेली आहे आणि किंमत ॲडजस्ट झालेली आहे. तुमचं कोणतेही नुकसान झाले. सोप्या भाषेत स्टॉक मार्केट शिकण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.